चला कबड्डीत झाडू मारून घ्यायचं तिथं. आणि दोन्ही संघांना विनंती असेल, खास करून पुणेरी शिलेदार, आज कालच्या दिवसाचा आम्ही खेळ बघितला, तुमचा खूप जास्त वेळ घेतलाय तुम्ही आणि आज तुमच्यावरती बारीक लक्ष असेल आणि पंचांना देखील विनंती असेल आपण थोडं कडक राहायचंय. आणि पंचांना पूर्ण अथॉरिटी आहे कमिटीच्या माध्यमातून आणि डगावच्या माध्यमातून. इकडून तुम्ही कुठलाही डिसिजन घेऊ शकता. जर तुम्हाला वाटलं कुठेही वेळ घेताय तर तंबी नाही तर तुम्ही पॅनलाइज देखील करू शकता. याची देखील नोंद घ्यायची आहे. सुरुवातीला आपण तंबी द्या. चला निकम सर इज ॲन ॲक्शन बघायला मिळतील. या स्पर्धेचं विशेष आकर्षण अजित निकम सर. नितेशने चांगला उल्लेख केला. महाराष्ट्रभर चर्चित असलेलं नाव आहे आणि सर्वत्र बहुचर्चित आणि जास्त डिमांडिंग अंपायर जर कोणी असतील तर अजित निकम सर. आणि का नसावं, मागच्या तब्बल 20 वर्ष ह्या मात्र स्पर्धांमध्ये आपले अविरत मेहनत त्यांची बघायला मिळते, कुठेतरी परिश्रम बघायला मिळते आणि फलस्वरूप त्यांना हे यश मिळालं आहे. चला आपण सामन्याकडे बोलूया. आपण बघता मित्रांनो, आपण अनुभवता SBL 2026 सीझन 5. आता मात्र ही 6व्या फेरीला कुठेतरी सुरुवात होताना बघायला मिळते. 6वा राऊंड आता मात्र सुरुवात झालाय. SBL सीवूड्स बॉक्स लीग बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय साबळे, स्वप्नील साबळे आणि त्याच्यासमोर डावकऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज चिल्या चेतन. पहिला चेंडू पॅडल स्वीप केला महेश कुंभार. क्रिकेटचं समर्पण, क्रिकेटची जिद्द आणि क्रिकेटचा एक जबरदस्त उदाहरण. MK भाल्यांना मात्र कुठेतरी चांगलं उदाहरण प्रस्थापित करत असताना बघायला मिळत आहे. महेश कुंभार, जे शक्य नाहीये ते शक्य करून दाखवणारं नाव आहे महेश कुंभार. पुन्हा एकदा आता मात्र त्याच क्षेत्रात आता मात्र खूप दूरवरचा पल्ला गाठावा लागला असता. पहिलाच चौकार बघायला मिळतोय. फर्स्ट 4 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. प्रारंभ आणि सुरुवात 4 ने केलाय. पहिली शिट्टी वाजली आहे 4 धावांची अजित निकम सरांची. आणि आता पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक स्टॉप आपण बघू शकता. अजित निकम सर एक आगळी वेगळी शैली, त्यांचे एक अदा बघण्यासारखी आहे. काल रात्री त्याने कुठेतरी माइंड सेट केलाय, आपण त्याची चर्चा केलाय आणि समोरच्या संघाने देखील त्याची रणनीती बघितली. ऑफ साईडला चांगला खेळतो, मात्र आता लेग साईडला मात्र त्याचा खेळ बघायला मिळतोय. बॅट उशीला घेऊनच झोपतो तो. यश बिशे झाला, चेतन झाला, बॅट जवळ घेऊन झोपणारे हे क्रिकेटर्स आहेत. आणि कुठं डाव्या कुशीला झोपला असेल रात्री, आज डाव्या बाजूला खेळतोय आणि चेहऱ्यावरती देखील स्मित असते. चला प्रिनाउन्शन मात्र प्राउंटिंग होत राहणार ते, कारण नितेश म्हणजे नितेश न शांत बसणारा आमचा चेहरा आहे आणि असावं मार्गदर्शन सर्वांचं मोलाचंच असतं नेहमीच आणि मजा पण येते. चला हा चौकार आता जसे आपण उल्लेख केला होता ऑफ साईडला येत नाही, ऑफ साईडला पण दाखवला नितेश. ज्यासाठी ओळखला जातो चेतन, तोच फडका मात्र त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. जबरदस्त फलंदाजी. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर दिस मॅच. टू टू गो. आणि ह्याच्या आत्ता मात्र लेग साईडला महेश पारकर याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळाला. 1 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतं. स्कोर मूव्ज ऑन टू द 13. मैदानात मात्र उन्हाबरोबर हवा देखील आहे. 1 to go. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि हा चेंडू आत्ता मात्र कुठेतरी चांगला चेंडूने मात्र सांगता झाली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. ही फेल टू कनेक्ट दॅट बॉल आणि हा आला डॉट बॉल. पहिल्या षटकाची मित्रांनो इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघताय 13 बिनबाद 13. आपण सामना ठीक 1 वाजून 20 मिनिटांनी सुरू केलाय.
बघूया वेळेत पूर्ण करण्यात सक्षम आहेत का दोन्ही संघ. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण ज्याला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बघितलं MK महेश कुंभार ऑन बॉलिंग ट्रॅक. एक दर्जेदार खेळाडू आहे. क्रिकेटबद्दलची जबरदस्त जिद्द याच्या माध्यमातून बघायला मिळते. कित्येकांसाठी तो उदाहरण असेल. महेश कुंभार डावखुऱ्याचा गोलंदाज, तो डावखुऱ्याच्या फलंदाजसाठी चिल्यासाठी पहिलाच बॉल. पहिला चेंडू आता मात्र परफेक्ट पिच केलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील केलाय. बघू शकताय महेशला आपण त्याची जिद्द, चिकाटी आणि साहस बघायला मिळत आहे. एक दर्जेदार खेळाडू आहे. No! It's no ball. Call from the strike umpire अजित निकम सर. आणि चेतन मात्र निराश आहे आणि अगोदर व्हाईट जज केला, सोडून दिला. आणि फॅक्ट आहे पहिला जजमेंट त्याचं तेच असेल कारण लाईन ती होती, सोडून दिला. आणि हा चेंडू आता पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि मैदानात घडलंय काय, कुठेतरी कॉट बिहाइंड साठी जोर कसा अपील झाला. दोन्ही पंच एकत्र येताना बघायला मिळत आहेत. बाहेरून थोडा आवाज थांबवायचा. पंच योग्य तो निर्णय देतील. शहानिशी केली जाईल. त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय, यथोचित निर्णय दिला जाईल. चला स्क्वेअर लेग पंचाने बोट वरती गेली होती, ती आउटच्या दिशेने नव्हती गेली. तिकडे निर्देशन दिलं होतं, निर्देशित केलं होतं का तिकडून तुम्हाला डिसिजन येईल. त्या माध्यमातून विनीत सरांनी बोट वरती गेलं होतं. ते विकेटसाठी नव्हतं गेलं. चला कुठेतरी आता मात्र पंचांच्या माध्यमातून त्याची निहानी पाहणी केली जाते. कुठेतरी थोडीशी अडचण झाली आहे, पण आता मात्र कन्क्लुजिव्ह डिसिजन काय असेल त्याच्या माध्यमातून निहानी पाहणी केली जाईल आणि फॉर्च्यून इव्हेंटची मदत घेतली जाईल. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही महेश. निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. आपण उत्सुकता समजू शकतो. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण डिसिजन असेल कारण खूप मोठी विकेट आहे आणि ह्या मॅचच्या दृष्टिकोनातून चेतनची विकेट खूप मोठी असेल हे आम्ही समजू शकतो. पंचांच्या माध्यमातून मात्र लवकरच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. स्वतः पंच अजित निकम सर यांनी निहाळी पाहणी केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता मात्र निर्णय पोहोचवला जाईल. आणि पंचांनी निर्णय दिल्यानंतर कृपया करून विनंती असेल कोणीही पंचाला चॅलेंज करू नका. आणि आपण बघू शकता निकम सर खूप स्ट्रिक्ट आहेत आणि क्रिकेटवरचं त्यांचं अभूतपूर्व प्रेम आपण बघितलंय आणि हे त्यांनी कमावलं आहे. आणि थोडं फास्ट होत आहे कारण आणि हा विकेट बाद होताना बघायला मिळतोय. इट्स OUT. चला कुठेतरी फलंदाज बाद झालाय. एक चांगल्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात महेशला यश मिळालंय.
कुठेतरी पॅडल स्वीप करायचा होता. बॅटचा कडा घेतली गेली बिहाइंड द विकेट. कोटियाने मात्र चांगला झेल टिपला गेला. त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण बघायला मिळालं आणि फलंदाज बाद झालाय. कोटिया, महेश कुंभार ऑन बॉलिंग ट्रॅक. नवीन फलंदाज आला इन ॲट नंबर 3 यशवंत पारकर. पॅको, महेश वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू अजून आता मात्र वाईट आहे लाईन होतो. इट्स व्हाईट बॉल क्लोज टू दॅट व्हाईट लाईन. आणि तेवढं पुरेसं होतं निकम सरांसाठी. त्यांनी व्हाईट डिक्लेअर केला. MK वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक टू महेश पारकर, सॉरी यशवंत पारकर. अजून एक वाईट. कुठेतरी विकेट मिळाल्यानंतर आता मात्र लगातारचे 2 वाईट फेकले गेलेत. आणि हा चेंडू आता जस्ट गाईड केला. थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय. दण दण करत सीमा रेषा पार. हा आला SBL सीझन 5 चा दर्जेदार चौकार. मागच्या चेंडूचं फटक्याचं जर विवेचन करायचं झालं शॉट ऑफ गुड लाईन जस्ट गाईड केलं थर्ड मॅन मध्ये यशवंत पारकरने. आणि महत्वपूर्ण 4 धावा आपल्या संघासाठी जो मिळवल्या गेल्यात यशवंतच्या माध्यमातून. आता मात्र थोडंसं साबलेला फाईन घेतलाय महेशच्या माध्यमातून. दिस टाइम आउटसाइड द लेग स्टिक. व्हेरी इझी डिसिजन. अजून एक व्हाईट बॉल. या षटकात तब्बलचा हा 4था खराब चेंडू आहे. नेक्स्ट बॉल. अजून एक व्हाईट बॉल. कुठेतरी आता मात्र दिशा खूपच बाहेरची होती. आणखी एक व्हाईट चेंडू फेकला गेलाय. महेश कुठेतरी आता मात्र विचार करत असेल, कारण एक चांगली विकेट घेतल्यानंतर अशा प्रकारचे चेंडू फेकून प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं गेलं त्याच्या माध्यमातून. आणि हा चेंडू आता मात्र लेग साइडला डोळून काढला. चेंडू जातोय विशाल शिंदे याच्या माध्यमातून. चुकी होते. चेंडू अडवत असताना कुठेतरी चुकी झाली आणि हा चौकार मिळतोय. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. 26. यस 2 टू गो. आणि हा चेंडू आता बॅक पास टू द बॉलर. अजून एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. महेश ह्याचा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ लिलिया पार केलाय यशवंत पारकरने. आणखी एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. आता मात्र यशवंत पारकरने मात्र धुरा सांभाळलाय. कुठेतरी चिल्ल्याची विकेट गेली आणि आल्या आल्या मात्र आपल्या अनुभवाच्या बलावरती कुठेतरी त्यांनी चांगला खेळ साकारलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणि हा चेंडू आता मात्र उजव्या स्टेज खूपच बाहेरचा चेंडू. आणखी एक व्हाईट बॉल फेकला गेलाय. खूप लांब लचक षटक झालंय हे. आणि हा चेंडू आता मात्र सेफ पवित्राचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आणि हा डॉट बॉल देखील बघायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची मित्रांनो सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 31-31. खूपच महागड षटक म्हणता येईल. तब्बल 12 चेंडू फेकले गेले या षटकामध्ये. 6 अवांतर चेंडूचा समावेश आणि तब्बल 18 धावा देखील खर्च केल्यात. एक महत्त्वपूर्ण बळी मिळवला, मात्र खूपच लांब लचक आणि महागड षटक म्हणता येईल. 18 धावा खर्च करत असताना बघायला मिळाला आपल्याला महेश कुंभार. कुठेतरी टीम हडल चालू आहे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. नवी मुंबई चॅलेंजर्स टीम तब्बल 13 मिनिटं झालेत. 2 षटकं टाकून झालेत. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवत आहे SBL सीझन 5 सीवूड्स बॉक्स लीग 2026. हा जबरदस्त थरार 3ऱ्या दिवस रात्रीमध्ये येत असताना
तब्बल 8 संघांची आपण कुठेतरी झुंज लढी कडवी झुंज आपण बघणार आहोत शेवटच्या कुठेतरी दिवस रात्रीमध्ये. 6व्या राऊंडला सुरुवात होत असताना बघतोय आणि 6व्या राऊंडमध्ये पहिलीच मॅच चालू आहे. पुणेरी शिलेदार बनाम नवी मुंबई चॅलेंजर्स दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच असेल. कुठेतरी पुढे सरसावण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. दोन्ही संघ अंकतालिकेमध्ये 4-4 पॉईंट्सने बरोबरीने आहेत. जो सामना जिंकेल कुठेतरी त्याच्या नावे 6 पॉईंट्स गणले जातील आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 12 मिनिटं झालेत हा 2 ओव्हरसाठी. यस 22 मिनिटं पकडली जाणार, त्याच्यानंतर पेनल्टी लागणार. यस तंबी दिली आहे. कुठेतरी नवी मुंबई चॅलेंजर्स टीम लक्ष ठेवायचं आहे. पहिला चेंडू खूपच बाहेरचा चेंडू. येऊ तू येतो इथे. नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. मंदार ऑन बॉलिंग ट्रॅक समोर यश बीसे. आणि हा चेंडू आता स्विच हिट केलाय. जबरदस्त फटका बघायला मिळतोय एचबीसीच्या माध्यमातून. हा अजून एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी आता धावसंख्या वेगाने प्रचंड वेगाने पुढे जाताना बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या थोडीशी संत गतीने चालली होती त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात आलेल्या 18 धावा आता मात्र तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीत पहिल्याच चेंडूवरती 5 धावा बघायला मिळतात. पहिली नो बॉलच्या स्वरूपात 1 धावा आणि त्याच्यानंतरच्या पहिल्या चेंडूवरचा आलेला हा चौकार. तर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला स्वतः कर्णधार मात्र आता एक ऑफ साईड आणखी एक क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळतो महेश पारकर. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला, अगोदरचा ऑफ साईडला त्याच्यानंतर आलेला हा लेग साईडला. चौफेर फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला यश भिसेची. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल जबरदस्त खेळ त्याचा बघायला मिळाला. एक अर्धशतकी खेळी देखील बघायला मिळेल. ह्या पर्वातील ह्या हंगामातील त्याचा मात्र उत्कृष्ट खेळ बघायला मिळतोय. खास करून या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. एकमेव फलंदाज आहे ज्याच्या नावी 50 धावा गणल्या गेल्यात. तोच फलंदाज इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतो यश भिसे. स्वतः कर्णधार सरसेनापती ऑफ द टीम आपल्या संघासाठी मोळाच्या धावा बनवत असताना जोडत असताना बघायला मिळतो यश भिसे. आणि हा चेंडू आता मात्र लेग स्पिन प्रकारचा चेंडू अथर्वकडे चेंडू जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि धावबासाठी अपील देखील झालाय. आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर मात्र ऍक्शन मध्ये येताना बघायला मिळतील. स्वतः विनीत सर मात्र आता पाहणी करण्यासाठी येताना बघायला मिळत आहेत. कुठेतरी मैदानात घडलं काय. चेंडू लेग स्पिन प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला होता मंदारने. फाईन स्वीप केला होता. अथर्वकडे चेंडू गेला. अथर्वने कलेक्ट केला आणि डायरेक्ट एसटी रनवरती फेकला गेला. मात्र एसटीआनचा वेध न घेता एसटी रक्षणे मात्र एसट्या बदलवून ठेवल्यात. त्या टायमाला होता तर मात्र थोडासा विलंब झाला आहे की योग्य वेळेत पोहोचला आहे ह्याची निहाळणी आणि पाहणी केली जाते फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून. खूप महत्त्वपूर्ण डिसिजन असेल. इट्स नॉट आउट. योग्य वेळेत पोहोचला गेलाय. कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला गेला यशच्या माध्यमातून. आणि पुणेरी शिलेदारच्या खेम्यामध्ये आपण बघू शकताय त्यांच्या खेम्यामध्ये देखील टाळ्या वाजून त्या निर्णयाचं स्वागत देखील केलं गेलं आहे. ओमकारजी जाधव देखील संघमालक डगआउटमध्ये त्यांच्या खेळाडूंचा कुठेतरी उत्साह वाढवण्यासाठी आता मात्र त्या डगआउटमध्ये जाऊन बसलेत. त्याचबरोबर डॉक्टर दीपक जावटे हे देखील आता मात्र कुठेतरी ह्या मॅचचा कुठेतरी आस्वाद घेताना बघायला मिळत असतील. त्यांच्या माध्यमातून देखील ह्या स्पर्धेचा मात्र कुठेतरी पाहणी केली जात असेल. मॅच एन्जॉय करत असतील. मंदार ऑन टू द बॉलिंग ट्रॅक टू यश भिसे. आणि हा नो बॉल आणि नो बॉल वरती 4 याचा अर्थ ह्या बिलबिल 5. कुठेतरी महागडी गोलंदाजी बघायला मिळते. खूपच महागडी गोलंदाजी.
कारण वारंवारचे खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती केलेला कडा प्रहार, त्याच्यानंतर यशबीसीचं जबरदस्त कौशल्य बघायला मिळतंय. धावसंख्या 45, प्रचंड वेगाने आता मात्र पुढे जाताना बघायला मिळते धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र लेग साईडला अथर्वच्या माध्यमातून चुकी झाली आहे. कुठेतरी फील्ड करत असताना चुकी झाली आहे आणि आणखी एक चौकार मिळतोय. या महत्वपूर्ण मॅच मध्ये ह्या चुका खूप महागात ठरताना बघायला मिळतील. आपण बघितलंय कित्येक वेळा, आपण अनुभवलंय मित्रांनो, या छोट्या छोट्या चुका खूप महागात ठरताना बघायला मिळतील. कारण डू ऑर डायची मॅच असेल ही. कारण ह्यानंतर आपलं अस्तित्व दुसऱ्यांच्या मॅचवरती डिपेंड राहणार आहे. जर तुम्ही ह्या मॅचमध्ये पराभूत झालात तर रिझल्ट दुसऱ्यांच्या विजयावरती पराजयावरती तुमचा डिपेंड राहील. आणि अजून एक यश बीसेचा क्लास बघायला मिळतो यार. वॉट बॅटिंग. स्कोर झालाय 53. आणि 2 जिंकलं. आणि हा चेंडू पॅडल स्विच केलाय आणि एकच धाव घेण्याचा प्रयत्न, एकही धाव घेतली नाहीये. सर जरा थांबायचंय, आपण षटक संपलाय. ओव्हर संपली. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण धावपळकावरती बघतोय 53. ऑन स्क्रीनच्या मुळे थोडीशी गफलत झाली आहे. थोडं अपडेट करत असताना, लाईव्ह स्कोर अपडेट करत असताना थोडासा उशीर झालाय. नाही होणार, कारण अंडररूम क्रिकेटमध्ये युवराज सर, नितेश सर, अजित सर, सर्वात जास्त जर दमछाक कोणाची होत असेल तर लाईव्ह स्कोर अपडेट करणाऱ्या व्यक्तीची होत असते. कारण अंडररूम क्रिकेट एवढा जलद गतीने आणि फास्ट होतो, कुठेतरी स्कोर अपडेट करत असताना त्याची दमछाक होते आणि हे आपण समजू शकतो. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकतो. आता बॉलिंग ट्रॅकवर अमोलला मॅन्युअली अपडेट करणारा मशीन आहे, रोनक नंदेल आहे. ही इज व्हेरी फास्ट. आणि हा आता मात्र काय कॉम्बिनेशन आहे. महेश पारकर आणि चैतन्य यांच्या माध्यमातून कुठेतरी कॉम्बिनेशन बघायला मिळालं. कुठेतरी आपण बॅटिंगचं कॉन्ट्रीब्युशन बघतो, दोन्ही फलंदाजांमधली भागीदारी बघतो. मात्र इथे क्षेत्ररक्षणाची भागीदारी देखील महत्वपूर्ण झाली आहे. कुठेतरी निश्चितच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्या. अमोलने मात्र ह्या स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजी केली आहे. कुठेतरी प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तोच अमोल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळाली आहे. आता बॅटिंग ट्रॅकला आपण बघू शकता यश बीसेला. आणि हा जसा मी उल्लेख केला अमोलचा, आणखी एकाचा चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि आणखी एका फलंदाजाला मात्र चकवला आणि विकेट कोणाची घेतलं, यश बिसे सारख्या मातब्बर फलंदाजाची. कर्णधाराला मात्र माघारी परतवलाय अमोलने. या स्पर्धेतील आणखी दर्जेदार विकेट घेत असताना बघायला मिळाला अमोल. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. कुठेतरी आता मात्र धावसंख्येवरती रोख लावला जाईल का, कारण चेतन परतल्यानंतर यश बिसेने आणि पॅकोने धुरा सांभाळली होती. खास करून यश बिसेने चांगला खेळ साकारला. मात्र आता यश बिसेची विकेट गेल्यानंतर बघूया कुठपर्यंत मजल मारेल तो पुणेरी शिलेदार टीम, कारण निश्चितच एक दर्जेदार फलंदाजाला बाद केलं गेलंय. आता नवीन फलंदाज आला इन ॲट नंबर 4 अंकेश शारंग. अमोल नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू अजून एक विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट्स. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. एक्सलंटली बॉल.
चला मैदानात घडलंय काय, लगातारच्या 2 चेंडूवरती 2 बॉडी टिपले गेलेत. अमोलच्या माध्यमातून चांगला मारा केला जातोय. आता मात्र नवीन फलंदाज आलाय अमीर पटेल और हॅट्रिक. अरे हा इट्स हॅट्रिक. लगातारचे 3 फलंदाज बाद केलेत. या स्पर्धेतील SBL सीझन 5 मधील पहिली हॅट्रिक संपादित केली गेली कुठेतरी. गोलंदाजाचं नाव आहे अमोल. अमीरने मात्र देखील कुठेतरी अमोल सर 20 मिनिटं झालेत. बफर 3 मिनिटं दिली जातील. 3 मिनिटानंतर तुमचा एक प्लेअर बाहेर असणार आहे. आत्तापासून सगळ्या मॅचला हा नियम लागू असणार आहे. चला बॅट चालू. चला नोट करायचंय, सर्वांसाठी हा नियम लागू असेल आत्तापासून. 4 बॉल. आणि हा चेंडू आता मुकेश फेस करत असताना बघायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. श्रेयसच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. काय मात्र काय गोलंदाजी होते अमोलच्या माध्यमातून. कुठेतरी धाव संख्येला थांबवलं गेलंय. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट गाईड केलाय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. चला 4 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली. आता मात्र स्पीड बघायला मिळतोय. अजित निकम सर घेतलेला निर्णयाचा आता मात्र कुठेतरी फलित होताना बघायला मिळतंय. चला 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 बॅटर चला प्लीज. धावसंख्या 4 षटकांची समाप्तीनंतर आपण बघतोय 56. फक्त आणि फक्त या षटकात 3 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण बॉली टिपले गेले. बॉलिंग ट्रॅकवर आपण विशालला बघतोय. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फिल्डिंग दिस इज. आता मात्र मुंबई चॅलेंजर्स टीम कुठेतरी डोकं वर करताना बघायला मिळत आहे. चांगला खेळ साकारला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तशीच दमदार कामगिरी बघायला मिळतीये. आणि हा चेंडू आता मात्र टॅप केलाय. चेतनकडे चेंडू विसावलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इट्स कॉल फॉर द थर्ड अंपायर. रनआउटचं आता मात्र 3ऱ्या पंचांची मागणी घेतली गेली आहे. मैदानात घडलं काय, कडक फटका टॅप केला होता. चैतन्यकडे चेंडू गेला. चेंडू कलेक्ट केला आणि गोलंदाजाकडे फेकला आणि एष्ट्या उदलवून ठेवल्यात. मीन व्हाईल पंचांकडे मात्र ऑनफिल्ड पंचांकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ती प्रश्नपत्रिका त्याने पुढे 3ऱ्या पंचांवरती सोपवल्या आणि ते तिसरे पंच आता मात्र या निर्णयाचा दुजोरा देतील निहालनी आणि पाहणी करून. इट्स OUT. फलंदाज होईल बाद. याचा अर्थ काय, मुंबई चॅलेंजर्स टीम पुन्हा एकदा डोकं वर करताना बघायला मिळते. त्यांचा आता मात्र खेळ उंचावलाय. कुठेतरी मोमेंटम शिफ्ट झालाय. जी 3 षटकात त्यांची धावसंख्या वाढताना बघत होतो, आता त्या धावसंख्येला मात्र कुठेतरी आळा घातलाय. कुठेतरी थांबवलं गेलंय. कुठेतरी चांगला खेळ मुंबई चॅलेंजर्स टीमच्या माध्यमातून बघायला मिळतोय. नवीन फलंदाज पुष्कर पवार नॉर्थ सेकंडला मात्र बघायला मिळेल. आणि हा चेंडू आत्ता मात्र बॅक पास टू द बॉल. अनटाइम शॉट क्षेत्ररक्षण केलं गेलं. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धाव संख्या 58. आणि हा चेंडू स्विच हिट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कुठेतरी नशीब बलवंत आहे. हात टाकता टाकता पायाला कुठेतरी चेंडू आदळला आणि चौकार अडवला गेला. 2 to go. Last 2 deliveries. हा चेंडू आता मात्र ऑफ साइडला. चैतन्याच्या चेंडू मगर मिडीमध्ये जातो आणि डायरेक्ट हिट देखील झालाय. इट्स अ नॉट आउट द कॉल. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 60.
लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. धावसंख्या 60 वरती आहे. बघूया काय टार्गेट सेट केलं जाईल. शेवटच्या चेंडूवरती डिसाइड होईल. हा चेंडू आता मात्र सांगता चांगली झाली आहे. 64 सांगता मात्र इनिंगची गोड झाली असं म्हणूया आपण. कारण पहिल्या 3 षटकात जर आपण खेळ बघितला ना युवराज सर, नितेश, तर पहिल्या 3 षटकामध्ये पुणेरी शिलेदारने 53 धावा डोळवल्या होत्या. त्याच्यानंतरच्या आलेल्या ह्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा. कौतुक असेल अमोलचं, कौतुक असेल विशालचं. काय दर्जेदार गोलंदाजी केली गेली आणि 64 वरती रोखलं गेलंय आणि 65 धावांचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल देऊया. टॉस साठी कर्नाटका रेनिगेट्स बनाम सिंधुदुर्ग वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. कर्नाटका रेनिगेट्स टीम, कर्णधार निखिल जोशी आणि अलिबाग. सिंधुदुर्ग वॉरियर्स कर्णधार आकाश सारंग. दोघांना विनंती असेल आपण टॉस साठी त्वरित प्रचारण करायचंय. चला दोघे इथेच आहेत आणि टॉस साठी तिथं जोडले जातील. टॉस साठी तिथे जोडले जातील युवराज सर. धन्यवाद अंबरदादा भोईर सर. तर कर्नाटक रेनेगेट्स आणि सिंधुदुर्ग वॉरियर्स टॉस आपण करूया. आपण यस सँडी दादा युवराज आपल्या सर. शुभ असते. युवराज सर, ह्या अगोदरचा सामना 23 मिनिटं 20 सेकंदात संपला. यस 23 मिनिटं बघा लागलेत. चला टॉस करूया. कोण करते कॉल? आकाश करतील कॉल. हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज निखिल. टॉस जिंकलाय. अभिनंदन. जास्त काही वेळ घेणार नाही दोन्ही कॅप्टनचा. टेबल टॉपर आहात तुम्ही, त्यामुळे आता इथून पुढची रणनीती काय असणार आहे की फर्स्ट आणि सेकंड मध्येच फिनिश करायची डेफिनेटली. आणि टीम मध्ये काय डिस्कशन झालंय आणि कसं या मॅच मध्ये तुम्ही खेळणार आहात? टेबल टॉप करने का ही सोचा है हम लोगों ने. अच्छा ही खेलेंगे. आकाश का बहुत अच्छा टीम है. अच्छा फाइट करके टेबल टॉप करके एंड करना चाहेंगे लीग स्टेज. फील्डिंग करूँ. सर ऑल द बेस्ट. आकाश बॅटिंग करायची. आता तुलाही तोच प्रश्न असेल. आता इथून पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे प्रत्येकाचं स्पष्ट झालंय की कसं खेळायचंय, किती मॅच जिंकायच्या आहेत, नेट रन रेट त्याचा किती कसा इम्प्रूव्ह करणार आहे. त्यामुळे आता इथे बॅटिंग दुपारचं सत्र आहे जिथे कालही आपण पाहिलं की धावा चेस झालेल्या आहेत. 70 धावा चेस झाल्यात. आणि निखिलच्या टीमची बॅटिंग पाहता कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हरमध्ये? नक्कीच त्यांना आम्ही 70च्या आसपास वगैरे जाण्याचा प्रयत्न करू. त्यांची बॉलिंग लाईनअप आणि नंतर त्यांची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. तर त्यांना लवकरात लवकर आऊट करून जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील निखिल आपल्याला देखील. सिंधुदुर्ग वॉरियर्स संघाचे संघनायक. टॉस मात्र जिंकला तो कर्नाटक रेनेगेट्स टीम कॅप्टन निखिल जोशी आणि त्यांनी मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला उत्तरार्धाकडे आपण वळतोय. चेसला सुरुवात झाली. पहिला बॉल नो बॉल. बॅटचा फेस ओपन केला विशाल शिंदे. कल्पकतेने बॉलला फक्त दिशा दिली जिथे यश बीसे बॉलवर आलेत. 65 धावांचं लक्ष आहे नवी मुंबई चॅलेंजर्स टीम समोर अगेन्स्ट पुणेरी शिलेदार. पुणेरी शिलेदार म्हटलं की यश बीसे यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय. चेतन यांच्यासारखा एक अनुभवी खेळाडू आहे. यशवंत यांच्यासारखा एक अनुभवी खेळाडू यांच्याकडे आहे. ओमकारजी जाधव साहेब, डॉक्टर दीपक आवटे साहेबांचा हा पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला नवी मुंबई चॅलेंजर्स महेश पारकर ज्याला लीड करतायत आणि प्रसादजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ. बघा दोन्ही संघ 5-5 सामने खेळलेत आणि 2-2च सामने जिंकलेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी इथे विजय खूप महत्वाचा आहे आणि तो विजय मिळवण्यासाठी मात्र दोन्ही बाजूने कसोशीचे प्रयत्न होणार आहे, शर्थीचे प्रयत्न होणार आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा होणार आहे हे निश्चित. बघा पुन्हा एकदा मी सूचित करतोय की पंचांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत इथून. आता जर तुमचा निर्धारित वेळेत इनिंग संपली नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टी लागेल. मात्र इथे पहा पॉपिंग क्रीज मध्ये होते ते महेश पारकर आणि नक्कीच थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय.
डॉट चेंडू आलाय. पहिला बॉल नो प्लस 1, त्यानंतर एक वाईड आला आणि त्यानंतर मात्र हा पहिला लिगल बॉल. टीमची टोटल 3, 65चा आव्हान म्हणजे अजून 62 करायच्यात. 29 बॉलचा खेळतून शिल्लक असणार आहे. मुकेश सारखा एक अनुभवी गोलंदाज सध्या गोलंदाजी करत असताना. हो, इथे बॉल पाठीमागे लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप फरार. चेतनला बीट करून वाईड प्लस 4 धावा मिळतील, तब्बल 5. 5 रन्स ऍडेड टू द टोटल. टोटल मूव्स टू 8 रन्स. या नाहक चुका तुम्हाला या स्पर्धेतनं बाहेर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या चुकांवर तुम्हाला अंकुश लावावा लागेल. या मिस्टेक्स तुम्हाला टाळाव्या लागतील. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. तिथे हलकीशी मिसफील्ड होत असताना अंकेश सारंग त्या ठिकाणी होते. 1 रन पूर्ण झाली. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनने आपण पाहतोय संघ उतरलाय मैदानाच्या आत. नवी मुंबई चॅलेंजर्स नेहमीच विशाल शिंदे म्हटलं की अनुभव प्रचंड आहे. टेक्निकल रित्या अतिशय साऊंड फलंदाज आहेत. हो, इथे बघा सोडून दिलाय चेंडूला. चांगला निर्णय म्हणावा लागेल तो विशाल शिंदे यांचा. टीमची टोटल पुढे सरकते. 10 धावा धावफलकर होता. 10 रन्स ऑन बोर्ड. हो, इथे मात्र फक्त मेडलिंग केलंय. किशोर आहेत आपण पाहतोय फाईन मध्ये. 1 रन इथे मिळते. सिंगल रन इथे अतिशय महत्वाची, अगदी लाख मोलाची ही रन असणार आहे. कारण सोन्याचे भाव जरी गगनाला भिडले असले तरी क्रिकेटमध्ये या एका धावेला करत सोन्यासारखीच किंमत आहे आणि तितकीच झळाली देखील आहे. त्यामुळे या धावा मात्र आज या दिवस रात्र शेवटच्या करत डे नाईट फॉर्मॅटमध्ये खूप महत्वाच्या ठरतील. कारण सध्या 6व्या राऊंडमध्ये आपण खेळतोय. म्हणजे रोनक, या सामन्यानंतर तुमच्याकडे एकच सामना राहणार आहे आता. त्यामुळे दोन्ही संघांचा 6वा सामना आणि दोन्ही संघ 5 पैकी 2 जिंकलेत आणि 3 सामने पराभूत झालेत. हा सामना जिंकणं खूप महत्वाचं. इथे जिंकाल तर पुढच्या विजयाला किंमत राहील. इथे पराभूत आणि पुढचा सामना जिंकून त्याचा काही फायदा होणार नाही. डाऊन द लेग हा बॉल. पंचाने सांगितलं की 2 चेंडू शिल्लक अजूनही राहतील. टीमची टोटल 12. यावर मध्ये 9 बॉल टाकलेत आतापर्यंत आणि फक्त 4च बॉल लिगल हाताळलेत ते मुकेशने. 5 बॉल एक्स्ट्रा टाकलेत. हो, यावेळेस लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. ऑन साइडला दिशा दिली या बॉलला. महेश पारकर आपण पाहतोय. 1 टू गो आपण पाहतोय. 1 मिनिट पंच. पाणीवाले दादा या पटकन आणि बाहेरून या. बाकीच्याने बाहेरून या. बाहेरून या. मॅच सुरू आहे. येस, डेफिनेट. थँक्यू व्हेरी मच. हो, चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगला शेवट केलाय मुकेशने. डॉट बॉल हाताळलाय. पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. अजूनही रोनक 52 धावांची गरज असणार इथून आणि 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4.5 मिनिटं घेतले पहिल्या ओव्हरला. चला 4.5 मिनिटं घेतलीत पहिल्या षटकासाठी. मगाशी तो मुद्दा अर्धवट राहिला की पंचांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. पंचांनी जर सांगितलं की तुम्ही टाइम लिमिट एक्सीड केली तर तुम्हाला पेनल्टी लागेल आणि पेनल्टी काय तर तुम्हाला कमी खेळाडूंनी खेळावं लागेल मैदानाच्या आत. त्यामुळे या पेनल्टीकडे सर्वांनी लक्ष द्या आणि सर्वांना लागू आहे. पार्शियलिटी अजिबात नसणार आहे. पंचांना हे पूर्ण अधिकार दिलेत कमिटीने. हो, पहिलाच बॉल क्षेत्ररक्षा अगदी उजव्या बाजूने निघून गेला आणि पहिल्याच बॉलवर महेश पारकरने मात्र यशवंत यांचं स्वागत केलं चौकाराने. आणि बंधू विरुद्ध बंधू आहे. आडनाव बंधू आहेत. भाऊकी सख्खे भाऊ आहेत. आडनाव बंधू आहे. आडनाव बंधू. चला, विकेट आली आहे. महेश पारकर बाद झालेत. फुलर लेनचा बॉल होता. मोह आवरता आला नाही स्वीप करण्याचा. मात्र ते करत असताना अगदी बॅटच्या ब्लेडला आपण बनवू शकतो हा चेंडू लागला आणि ऑन साइडला सर्कल आउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट प्राप्त झाली. महेश पारकर कॅप्टन बाद झालेत. यशवंत यांना हे यश मिळालं. 2 चेंडू आतापर्यंत या ओव्हरमधील झालीत. टीमची टोटल आहे ती 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
चला हेमंत नवीन फलंदाज. चला क्विक करा. पेनल्टी नको असेल तर वेळेचं बंधन पाळा. नंतर तुमची कोणतीही सबब ऐकली गेलो जाणार नाही याची नोंद घ्या. नंतर आर्ग्युमेंट करायची नाही कोणी. हो यावेळेस बघा पायावरचा चेंडू होता. यश भिसे बॉलवर गेलेत. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन. चेतन सांगतोय स्ट्रायकिंग एंडला थ्रो द यश, मात्र यशने यशवंतकडे यांच्याकडे थ्रो दिला. एक सिंगल मिळाली. 3 बॉल नंतर 18 धावा धावफलकावर. समोर आता डावकऱ्याचे फलंदाज. हो एज लागली होती आणि 1 बाउन्स चेतनच्या पुढे चेंडू पडलाय. आतली कडा लागली होती आपण पाहिलं तर. टीमची धावसंख्या स्थिर स्तब्ध 18 वर. 65चं आव्हान आहे. टू बॉल्स टू गो. हो पुढे सरसावून पहिल्यांदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, त्यानंतर फक्त प्लेस केलं बॉलला ते विशाल शिंदे आणि सिंगलच मिळाली. विकेट एक जरी गमावली असेल तरी महेश पारकर कॅप्टन बाद झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली. 1 टू गो. इथे गॅप भेदला ऑन साइडला. अगदी काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये भरपूर मोठा गॅप होता. फिल्डिंग सगळी ऑफ साइडला लागली होती, ऑन साइडला लावली होती किंबहुना आपण पाहिलं तर. आणि इथे हा चौकार आलाय. षटक संपलंय. दुसरं हेमंत ने हा चौकार मारलाय. 2 बॉल 5 वर तो जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल आहे ती 23 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. 8 मिनिटं 45 सेकंद झाले. चला क्या. चला 8 मिनिटं 45 सेकंद. 20 मिनिटांचा अवधी आहे. याच्याकडे आपण लोन घ्या. 4 मिनिटं प्रत्येक षटकासाठी तुम्ही वापरा किंवा कसंही खेळा, मात्र 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. आणि बफर द्यायचा का नाही ते पंच ठरवतील, याची नोंद घ्या. हो पहिला चेंडू आपण पाहतो. चेतन अर्थात चिल्या आपण बॉलिंग मार्कवर पाहतोय. पहिला चेंडू वाईड हाताळलाय. टीमची टोटल 24. म्हणजे वेळ वाचवायचा आहे तर अजित निकम सर एक्स्ट्रा टाळावे लागतील. जेवढे एक्स्ट्रा जास्त, जेवढे एक्स्ट्रा बॉल तेवढा एक्स्ट्रा वेळ. आणि मात्र पेनल्टी लागण्याच्या मात्र मग तिथे हमखास हमी ते अतिरिक्त चेंडू देतील तुम्हाला. यावेळेस बघा पडेल स्वीप बॉल पाठीमागे चाललाय. मुकेश शाळेत बॉलवर जात असताना जर्सी नंबर 10 आपण पाहतोय. टीमची टोटल एकाने पुढे सरकत असताना 25 धावा. आता इथून 40 रनची गरज आहे. 17 बॉल्सचा खेळ शिल्लक. 17 चेंडू 40 धावा. 17 बॉल्स 40 रन्स रिक्वायर्ड. Oh, it's a no ball call and it's a big wicket. सॉरी. बिग मुवमेंट इन द मॅच. घाई केली विशाल यांनी. पाहिलं नाही चेंडू कुठे गेला एक्झॅक्टली. स्ट्रेट टू द फिल्डर हा बॉल गेला होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल होता. आणि सध्या आपण पाहतोय पाणी मैदानामध्ये येत आहे. त्यांचेही सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चेंडू मात्र काउंट होईल नक्कीच हा, कारण नो बॉलवर विकेट आली. आता टॉप ऑर्डरचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत. विशाल असतील, त्याच्या अगोदर महेश असतील आणि आमच्या समवेत सोनू देखील आहेत. आणि सोनूही खूप आनंदित झाले जशी दुसरी विकेट आली. अथर्व वाडकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. स्ट्राईकला हेमंत. पुढचा बॉल चेतन सज्ज. हो यावेळेस बघा बॅटचा फेस ओपन करून पुश केले बॉलला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत असताना अमीर होते. सिंगल मिळते. टीमची टोटल 27 धावा. 27 रन्स. आता दोन्ही आता उजव्या हाताचे फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांची सेकंड लास्ट मॅच आहे. लीग मधली 6वी मॅच आहे. यानंतर फक्त एक सामना त्यांचा असणार आहे. 65चं टार्गेट. अथर्व वाडकर समवेत हेमंत. बॉलिंग मार्कवर चेतन. यावेळेस बघा चांगला फटका पॉइंटला. किशोरला चकवून बॉल सीमा पार निघून गेलाय किंवा कव्हर पॉइंटला आणि आलाय तो चौकार. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली आणि इथे 1 रन पूर्ण झाली. टीमची धावसकल दर मजल करत एक पाऊल पुढे टाकत जाऊन पोहोचते ती 32च्या घरामध्ये. 32.
आता 33 रनची इथून अजून गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. अथर्व वाडकर, हेमंत या जोडीवर आता सर्व दारोमदार आहे. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदला होत असताना हेमंत यांच्यासाठी आपण पाहतोय. पुणेरी शिलेदार सध्या रणनीती आखत असताना 1 to go. 1 to go. हो पुढे आले, फुल टॉस घेतलं, बॉलला उचलून फेकलं क्षेत्ररक्षकाने. षटक संपलंय आपण पाहतोय. टीमची टोटल आहे ती 33. आता इथून 12 बॉलचा खेळ शिल्लक, 32 रनची गरज. 12 मिनिटं 15 सेकंद. चला आता पुढची 2 षटकं 8 मिनिटात पूर्ण करायची. 8 मिनिटं पण नाही, 7 मिनिटं आणि 45 सेकंद. चला किशोर आलेत. अजूनही रोनक तुझ्या आवडत्या खेळाडूला गोलंदाजी दिली नाहीये. यश भिसे. चला 12-32, दॅट्स इक्वेशन. 12 चेंडू 32 धावांची गरज. किशोर बॉलिंग मार्कवर, समोर हेमंत. नॉस्टॅकले अथर्व वाडकर. या 2 खेळाडूंवर आता सर्व दारोमदार विजय खेचून आणायचे आपल्या संघाच्या बाजूने. पहिला चेंडू वेगवान पद्धतीने हाताळलाय. लेग बायचा इशारा पंच कळवत असताना 1 धाव मिळत असताना टीमची टोटल पुढे सरकते. 34 धावा धावफलकावर. 11 चेंडू 31 धावांची गरज आहे. आता चौकारामध्ये डील करणं गरजेचं आहे. सिंगल डबलने अतिरिक्त धावाने तितका काही फरक पडणार नाही, तितका काही प्रभाव पडणार नाही धावफलकावर. जर धावफलक पुढे न्यायचंय, चेंडू आणि धावांमधलं अंतर, तो डिस्टन्स कमी करायचा आहे, तर इथे चौकार मारणं खूप गरजेचं आहे या ओव्हरमध्ये. 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. 11 बॉल 31 रन. आणि इथे काय घडलंय, काय घडलंय? चेंडू हातातनं निसटलाय की काय? हो डेफिनेटली चिल्याला माहिती आहे, चेतनला माहिती आहे. मात्र डॉट चेंडूवाला हेही तितकंच महत्वाचं आहे. आता 10 मध्ये 31. प्रेशर वाढले आता फलंदाजांवर. 34 झालाय. 65चं टार्गेट. चेंडू कमी आणि धावा जास्त आहेत. चांगला चेंडू वेगवान पद्धतीने किशोर जास्त टर्न करायला पाहत नाहीये. रोनक आपण ऑब्झर्व केलं असेल, फक्त तो स्ट्रेट बॉल टाकतोय आणि तोही वेगाने टाकतोय. त्यामुळे कनेक्ट करणं कुठेतरी अवघड जाते फलंदाजांना. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या तिथे, 1 सिंगल आणि 1 लेगबाजच्या स्वरूपात. फुलटॉस बॉल इथे कनेक्ट चांगलं केलं हेमंतने. बॉल ऑन साइडला क्लिअर करत सीमा पार गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. 39 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. आता 8 चेंडू 26 धावांची गरज. यस, पंचाचा इशारा आलाय अजित निकम सरांचा. 2 बॉल्स टू गो. फुल टॉस गेलाय स्ट्रेट टू द यशवंत. हाईट चांगली आहे आणि इथे काय घडतंय? ओ हो फलंदाजाला माहिती आहे शॉर्ट ऑफ पॉपिंग क्रीज. हेमंत बाद होत आहेत. 1 सिंगल नक्कीच मिळणार या बॉलवर. 40 धावांवर स्कोर जाऊन पोहोचलाय. आता इथून 25 रनची गरज आहे. म्हणजे 6 चौकार तर मारायचेत आणि तरी अजून 1 सिंगल काढायचे. मात्र आता सामना टाय करायचा असेल तरी 6 चौकार इथून मारायचेत. काल आपण एक चित्तथरारक सामना पाहिला. महाड किंग्स आणि सिंधुदुर्ग वॉरियर्स, जिथे महाड किंग्सने रोनक बाजी मारली सुपर ओव्हर मध्ये. निखिल यादव, अरुणजी सरकाले साहेबांचा संघ. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत. चैतन्य. शेवटचा बॉल. हो बघूया आता. पंच सांगते सेफ आहे. डॉट बॉल आला. आता शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 25 रनची गरज. चांगलं षटक हाताळलं किशोरने. कालपासून किशोर थोडासा नाराज होता स्वतःच्या परफॉर्मन्सने ॲज अ फिल्डर म्हणून काल. मात्र आता गोलंदाज म्हणून कालही त्याने कमबॅक केलं, आजही त्याने कमबॅक केलं. शेवटची 3 मिनिटं. चला शेवटची 3 मिनिटं बाकी. 3 मिनिटं चला प्लीज. बफर टाइम विथ बफर टाइम. यस, बफर टाइम दिला जातोय पंचांकडून. हा, मागच्या टीमला दिला होता तोच. येस मागच्या टीमला दिला तोच. पण 20 मिनिटातच तुम्हाला इनिंग संपवायची. प्रत्येक वेळी बफर मध्ये वाढ होणार नाही. अंकेश डेथ ओव्हर मध्ये 6 मध्ये करायचे 25.
अथर्व वाडकर हे म्हणतात थोडंसं अशक्यप्राय आव्हान, मात्र क्रिकेट काही होऊ शकतं. चला आता बफरचा फायदा घेऊ नका अतिरिक्त. चला 6 बॉल 25. पहिलाच बॉल खुलवट टप्प्याचा, स्ट्रेट टू द बॉलर. पहिला बॉल डॉट आणि आता फक्त लीगल चेंडूची अपेक्षा आहे. आता 5-25 सामना झुकलाय पुढे शिलेदारच्या बाजूने. इट्स अ वाईट बॉल. आता 5 मध्ये 24. इथे चांगला बॉल आणि फलंदाज बाद. यष्टी चित केलंय चेतनने. गुड स्टंपिंग बाय चिले. आणि आता अथर्वची इथे मात्र खेळी समाप्त झाली. आणि आता मात्र हा सामना चालू आहे. पुणेरी शिलेदार संघाच्या वेळ घ्यायची. बाजूने मात्र झुकत असताना आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम्स बी रेडी. कर्नाटक रेनेगेड्स आणि सिंधुदुर्ग वॉरियर्स. निखिल जोशी, मयूरजी कल्लूर साहेबांचा संघ, आकाश सारंग आणि आर्यन प्रजापती दादांचा संघ. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असतील. गॅपमध्ये बॉल. यश भिसे होते, त्याच्या अगदी बाजूने बॉल निघून गेला. 45 झाला रोनक आता स्कोर. 3 चेंडू आणि 20 असं इक्वेशन आहे. 3 चेंडू फक्त लीगल टाकायचे पुणेरी शिलेदारच्या गोलंदाजाला अंकेशला. मग त्यावर चौकार आले तरी हरकत नाही, तर एक्स्ट्रा द्यायची नाही. हीच रणनीती कायम आहे. हो चांगला प्रयत्न होता फॉलो थ्रू मध्ये अंकेशचा, मात्र चेंडू गेलाय सीमापार. मात्र याचा इफेक्ट रोनक रन रेटवर पडणार आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे चौकार जरी आले तरी पुढचाही सामना जिंकायचा आहे. आणि इथे आता खरं तर नवी मुंबई चॅलेंजर्स संघाच्या अडचणी वाढल्या. चॅलेंज त्यांना मात्र आता मोठं मिळतंय. हो इथे चौकार येतोय. हो 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 मुकेश इकडे थोडं गरम होत असताना आपण पाहतो. कारण 2 खेळाडू जे आहेत ना रोनक, अमरदादा, नितेश सर, त्यांची हाईट खूप चांगली, त्यामुळे त्यांनी थोडंसं बॉडीला स्ट्रेच केलं असतं तो चेंडू अडवता आला असता. इथे बॉल पाठीमागे चाललाय. चांगली फिल्डिंग मुकेश यांच्या माध्यमातून. आणि इथे शरीराला चाटून चेंडू गेलाय खरं तर ट्रॅक पॅन्टला. त्यामुळे इथे सामना संपत असताना आणि विजय प्रस्थापित केलाय तो पुणेरी शिलेदार या टीमने. खूप खूप अभिनंदन. आणि नवी मुंबई चॅलेंजर्स आता मात्र एक सामना आपला पेंडिंग आहे. धन्यवाद